विजय पठारेवर मोक्का लावा. सिद्धार्थनगरकरांची संतप्त मागणी. निवेदनाने वाढवला दबाव. सिद्धार्थनगर परिसरातील भीषण हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप उसळला असून विजय पठारेवर मोक्का लावा अशी ठाम मागणी करत रहिवाशांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. दिलेल्या निवेदनामुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला आहे. प्राणघातक हल्ल्यात अविनाश घोरपडे गंभीर जखमी झाल्यानंतरही मुख्य आरोपी विजय पठारे व त्यांचे साथीदार अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रोष वाढला आहे. सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करा अशीही मागणी पुढे आली आहे. दरम्यान मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सिद्धार्थनगरकरांनी दिला आहे. भीषण घोरपडे, अविनाश भीषण माझा मुलगा, भीषण घोरपडे माझे पती यांच्या डोक्यामध्ये दांडकं मारलं. माझ्या मुलाचे हातपाय तोडले. विजू पठारे, अजय पठारे, किरण जेदिया, सनी चावरे, महेश ससाने आणि निलेश ससाने यांनी माझ्या मुलाचे हातपाय तोडले. साहेब आणि माझ्या नवऱ्याच्या डोक्यात दांडा मारला. त्यांचं ऑपरेशन झालं डोक्याचं. आम्हाला न्याय पाहिजे साहेब. माझ्या मुलाचे हातपाय दोन्ही पाय, एक हात तोडला. मला न्याय पाहिजे. मी साहेबाला हीच विनंती करते, मला न्याय द्या. सर्व्हिसला आहे. माझी सर्व्हिस 32 वर्ष झालेली. तरी विजू राजू पठारे ह्या गुंडांनी माझ्या मुलाचे दोन्ही पाय व एक डावा हात तोडून टाकला. किरण जेदी यांनी त्याला 1 लाख रुपये दिले होते मारायचे. माझ्या बी डोक्यामध्ये एक रॉड मारला. रॉड मारल्यामुळे मी बेहोश झालो. मला माजी सराकडे ऍडमिट केलं त्यांनी आणि माजी सरांनी माझं ताबडतोब डोक्यातून काढून घेतली. तरी अशा गुंडावर शासनाने नम्र विनंती करतो साहेबांसंग, या गुंडावर कितीतरी गुन्हे आहेत, याचे गुन्हे काढून त्याला मोका आणि याला मोक्यामध्ये टाकून द्यावा. सगळं सिद्धार्थनगर चांगलं झोपण एवढी विनंती. पोपट पात्रे सुद्धा त्यांना सुद्धा मारलं त्यांनी. ते आमच्या मध्ये आलते, आम्हाला वाचवायला आलते, तर त्यांच्यावर बी दांडके बार मारले गाजाचे रॉड. ते बी 2 दिवस जखमी होते. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. पोपटराव भंडास पात्रे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार महाराष्ट्र शासन व्यक्ती. ते 15/3/2026 रोजी माझा स्वतःचा मोबाईल खराब झाल्यामुळे मी कापड बाजारामध्ये गेली 11:30 ते 12 दरम्यान नीट करायला गेलो असताना मोबाईल नीट करून 12:30 पावणे दरम्यान जिल्हा परिषद क्वार्टरमधून जात असताना त्या ठिकाणी एक महानगरपालिकेची पाण्याची टाकी आहे. त्या टाकी खाली भीषण घोरपडे, त्यांच्या मंडळी सुनीता घोरपडे आणि त्यांचा मुलगा अविनाश घोरपडे याला सगळ्यात गुन्हेगार विजू पठारे, अजय पठारे आणि काही बाकीचे साथीदार त्याच्यावर तलवारीने व कोयत्याने आणि दांडकेने मारित होते. तेव्हा अविनाश घोरपडे यांचे 2 लहान मुलं ते रोडवरती येऊन बोलत होते, सांगत होते, रडत होते की माझ्या आजी आजोबाला वाचवा, माझ्या वडिलाला वाचवा. सगळ्यात गुन्हेगार विजू पठारे, त्याचा भाऊ अजय पठारे आणि बाकी साथीदार त्याला माझ्या वडिलांना त्यांना मारित आहेत. त्यांना कोणतरी वाचवा वाचवा. म्हणून मी त्या ठिकाणी येत असताना मला ती बातमी कळल्याबरोबर ताबडतोब आतमध्ये गेलो आणि विजू पठारे, अजय पठारे त्यांच्या बाकी साथीदारांना सांगितलं की मारू नका, अरे मारू नका, खलास होऊन जाईल हा मुलगा. आजी आजोबाला यांच्या मारू नका, खलास होऊन तुम्ही खलास करून टाकताल, मारू नका, त्यांना जोडून विनंती करतो. तरी त्यांनी आहे ते मारायला लागले. मला पाहिल्याबरोबर मी असं बोललो तर मला पाहिल्याबरोबर ते 2-3 माझ्या अंगावरती पडले. मला त्या ठिकाणी मारल्यानंतर मी कसं तरी सुटलो आणि रिक्षासाठी चालू आणि ते पाठीमागून रिक्षामध्ये 3 जण आले आणि त्याला कोणी ओढले महाराष्ट्र. मी त्या ठिकाणी आणि आरोपी शिवाजकडे म्हणून राहायला गेलो. तब्येत थोडीशी वर्ण घालून घरी आले. परत पठाराबद्दल बातमी तो आणि मारायला गेला. न भेटल्यामुळं त्या ठिकाणी मधुकर दिनकर यांच्या मुलीचा साखरपुडा चालू होता. त्या साखरपुड्यामध्ये आणि तिथल्या महिला
आलेले पाहुणे मंडळी त्या महिलांना त्यांनी दानकीने मारायला सुरुवात केली. काही महिला बेशुद्ध झाल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्यांनी कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे. हेच नाही ते सर्व गुन्हेगारावर त्याच्या अगोदर कितीतरी गोरगरिबाला मारलेले गुन्हे आहेत. हा कितीतरी वेळ जेलमध्ये गेला, त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यासारखी कारवाई झालेली शासनाने केलेली आहे, डिपार्टमेंटची आहे. परंतु हा 6 महिने 8 महिने जेलमध्ये राहतो आणि नंतर आल्यानंतर जरी कंप्लेंट तो मारायला सुरुवात करतो. असे कितीतरी घटना झाल्या आहेत. म्हणून मला एकच सांगायचं की गेल्या वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती होती. त्या जयंतीमध्ये त्यांनी 2 ते 3:30च्या दरम्यान बाबासाहेबांचा फोटो फेकून दिला आणि त्या ठिकाणी निवारणा केला. त्या लोकांनी सुद्धा त्या महामानवाचा फोटो फेकून दिल्याबद्दल त्यांनी सुद्धा कंप्लेंट दिलेली आहे. पण त्या कंप्लेंटचं काय झालं काय नाही आता पण कुठलाच काही निकाल लागलेला नाही. त्याच्यापासून या वस्तीमध्ये भयाचं वातावरण, भीतीचं वातावरण झालेलं आहे. तेव्हा माझी एकच प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की अशा गुंडांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे. आणि आता सन्माननीय SP साहेबांना समाजाच्या वतीने आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. SP साहेबांनी सांगितलं की होतं तेवढे आम्ही कडक कारवाई करण्यात येईल आणि त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. तर माझ्या एकच विनंती आहे की याचा बंदोबस्त आपण चांगला करावा, हीच हात जोडून विनंती आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.